पालक शाळेतल्या मुलांसाठी एक इंटरेस्टिंग वर्कशॉप करूया म्हणून वाड्याला आलो. मुलांनी एकदम मस्त स्वागत केलं. गेल्या वर्षी आरंभ प्रदर्शन बघायला आली होती त्यापेक्षा आता मोठी दिसायला लागलेत. आजच्या नव्या वर्कशॉपसाठी सगळे उत्साहात होते. रानवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अलमाटी कझाकिस्तान ग्रुप टूर मध्ये माझ्याबरोबर नक्की सहभागी व्हा. नमस्कार. आजचा व्हिडिओ एकदम खास आहे. माझा कलाकार मित्र कौस्तुभ, मी त्याला घेऊन इथे वाड्याला आलोय पालक शाळेत. गेल्या वर्षी मी फोटोग्राफीचं सेशन घेतलेलं आणि ह्यावेळेस आम्ही भरपूर कौस्तुभ त्याच्याकडचं भरपूर इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आलाय आणि आज तो सगळी माहिती, वाद्यांची माहिती मुलांना देईल. तर मी पण खूप एक्सायटेड आहे. आज आपण यासाठी इथे कशासाठी जमलोय तर ताल वाद्य वर्कशॉप किंवा परकशन वर्कशॉप. यासाठी महत्वाचं काय आहे, आपण इथे आज मजा करायला जमलोय. इन शॉर्ट, ठीक आहे. मजेमध्ये आपल्याला शिकायचं आहे. ताल वाद्य आणि सूर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत संगीतात, बरोबर. तर सूर जे आहेत त्याच्यामध्ये बाकी वाद्य येतात, जसं गिटार झालं, तुम्ही सितार सांगितली, तुम्ही अजून हार्मोनियम सांगितलं, ते सगळं. पण ताल वाद्य म्हटले की हे सगळे वाद्य येणार. कोणतं आहे याचं नाव काय आहे? जेम्बे. ओके. याचं नाव आहे स्नेर. काय? स्नेर. त्याला म्हणतात कहोन. सगळे देशाच्या बाहेरचे नाव आहेत. ओके. याला म्हणतात टॉम. टॉम. तो कुठे गेला छोटा? याला म्हणतात बॉंगो. याला फुट रिंग असं म्हणतात. ते पायाने असं वाजवायचं असतं, ठीक आहे. हिला म्हणतात टॅम्बुरिन. सगळे वेगळे वेगळे, कधी ऐकलेच नाही हे नावं, बरोबर की नाही. पण आज आपण हे सगळे नावं ऐकून घेऊ, समजून घेऊ, त्यांना कसं वाजवायचं हेही पाहून घेऊ. पण बरं, आता मला सगळ्यात पहिले सगळ्यांनी आपले आपले नावं सांगायचे. मग मी माझं नाव सांगणार. माझं नाव काय? कौस्तुभ. तुम्ही असं नाही म्हणणार की माझं नाव कौस्तुभ आहे. मी त्याला लईत म्हणेन. आता कसं? माझं नाव कौस्तुभ आहे असं प्रत्येकाला म्हणायचं आहे, ठीक आहे. मी पास ऑन करणार आहे आणि मी हे वाजवणार आहे. 2, 3 स्मिथ अगेन. स्टार्ट. 1, 2, 3 नेक्स्ट. 1, 2, 3 नेक्स्ट. रेडी, स्टार्ट. म्हणायचं आहे माझं नाव स्मिथ. आता आली मजा. नाव स्मिथ आहे. हा, ऑलमोस्ट ऑलमोस्ट. चला नेक्स्ट. आता नाव सांग. हा, जमलं जमलं. गुड. इंग्लिश शब्द म्हणजे परकशन इन्स्ट्रुमेंट असा त्याचा शब्दाचा अर्थ आहे. ज्या वाद्यांना आपल्याला टॅप टॅप करून वाजवता येतं. हे काय करतो? टॅपिंग. ओके. टॅप म्हणजे जस्ट असं करणे. अशा पद्धतीने जे वाद्य वाजतात, ज्या वाद्यांमध्ये आपण शेक करून, हालवून असे वाजवू शकतो आणि त्याच्यातनं आवाज येतो, ठीक आहे. ज्या वाद्यांवर असं वरती चामडं लागलेलं असतं, बरोबर, अशा वाद्यांना तालवाद्य असं म्हणतात. आता हे सगळं सांगितल्यावर तुमच्या डोळ्यासमोर तालवाद्य म्हटल्यावर काय आलं? कोणतं वाद्य आलं सांगा बरं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, परफेक्ट. येस, शेकर्स. छान. ढोलकी झालं, बरोबर. तबला झालं. डमरू. येस, ठीक आहे. तर हे सगळे झाले तालवाद्यांचे प्रकार. जेव्हा ना खूप आधी आपण अश्मयुग वगैरे वाचतो ना इतिहासात, तेव्हा ना लोकांकडे बोलायला भाषा नव्हती. त्यांना समजायचं नाही एकमेकांशी बोलायला. अरे पार्थ, काय म्हणतोस तू? असं त्यांना म्हणता नाही यायचं. मग ते कसं म्हणणार? असं. मग तुला समजून जाईल मी काय विचारलं तुला. ओके. किंवा समजून घे की मी आता स्मिथला म्हणतोय जातो का शाळेत, तर मी असं म्हणेन. मग तेव्हा समजून घेईल की मी सर काहीतरी वेगळं विचारतायत त्याला. ही पद्धत होती तेव्हा एकमेकांशी बोलायची. पण भाषा हा भाग वेगळा. बोलण्याकरता त्यांनी काय वापरलं? तालवाद्य वापरले. तर हे वाद्य आफ्रिकेचं आहे, बरोबर. हे वाजवणारे जे आहेत वादक, ते सगळे शेतीभोवती जमतात आणि ना तिथे जोरात वाजवतात. त्यांचे काही काही रिदम्स असतात, ते जोरात वाजवतात ताल. आणि जो शेतकरी असतो ना, त्या शेतकऱ्याला म्हणतात ते की अरे तू अजून चांगली शेती कर. तर तिथे ते बोलत नाही, तिथे फक्त वाजवतात. तो वाजवून त्यांच्यामध्ये जी एनर्जी येते शेतकऱ्यामध्ये, तो शेती अजून चांगली करतो. आपल्याकडे तुम्ही हे बघितलं असेल, गोंधळ होतो,
लग्नांच्या आधी गणपती विसर्जन तर आपण बघतोच, ढोल ताशाच्या गजरात होतं, बरोबर. तिथे काय वाजवतात, कोणते वाद्य वाजवतात तिथे? संबळ वाजवतात, गोंधळात संबळ वाजवतात, बरोबर. आणि गणपती विसर्जनाला काय वाजवतात? अजून काय असतं ढोलाबरोबर? ताशा. काय झाले, सगळे तालवाद्यच झाले की नाही? का बरं वाजवतात? कारण त्याच्यामध्ये खूप आवाज असतो आणि त्याच्याने आपल्यामध्ये एनर्जी येते खूप. ठीक आहे, चला वन बाय वन. सगळ्यात पहिले जेम्बे. काय म्हणतात त्याला? आणि स्पेलिंग काय याचं? व्हेरी गुड, झालं जेम्बे, शिकलो आपण. असं ठेवायला पाहिजे आणि धरून ठेवायचं पायात, हे वाजवायचं. तीन वाजले याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे 3 वाजल्या, हे झालं शेतकऱ्यांचा एक रिदम झाला. असे भरपूर आहेत बरं, हे एक मी तुम्हाला सिंपल वाजवून दाखवलं. तर काय होतं ना, एक गाव असतं आफ्रिकेतलं, बरं आपल्याकडचं एक आफ्रिकेचं. त्या गावामध्ये ना एक 4-5 झोपडी असतात. कधी म्युझिक आलंच नाही गावामध्ये, पण जेव्हा एकाने सांगितलं की म्युझिक वाजवा, रिदम वाजवा, अशा गोष्टी तुम्ही लोकांना एकत्रित करा, असं केल्यामुळे त्या गावातल्या लोकांना आनंद आपोआप आतमध्ये तयार झाला त्यांच्या, आणि त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती ठीक व्हायला लागल्या हळूहळू. आणि तसा हा मोरिबेआसा नावाचा एक रिदम तयार झाला. ठीक आहे, तर या रिदमचं नाव आहे मोरिबेआसा. फाईन, तो आपण आज शिकणार आहे. आता वाजून बघ. राईट लेफ्ट राईट 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 लेफ्ट राईट राईट. राईट हँड कंटिन्यू चालू राहणार तुमचा. राईट राईट लेफ्ट राईट 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 लेफ्ट राईट. सो राईट राईट लेफ्ट राईट. बरोबर आहे, बरोबर, प्रयत्न करा अजून. हा, व्हेरी गुड, गुड. सो आता याचं नाव काय होतं? हिलच आहे तिकडे वरती, बरोबर. स्वतः कहोन जो आहे याला पण वाजवण्याची पद्धत आहे. ठीक आहे, पेरू नावाच्या देशाचं. ठीक आहे, पेरू कुठे आहे? अरे वा, व्हेरी गुड, दक्षिण अमेरिका. तिथे हे वाद्य वाजवलं जातं. हे पण बघाल तर पूर्ण लाकडाचं आहे. आतून बघाल तर इव्हन हे बघाल ना तुम्ही, हे पूर्ण लाकडाचं आहे. ठीक आहे, का बरं लाकडाचं आहे? कारण त्याच्यातनं आवाज तेवढा चांगला येतो, बरोबर. आपला तबला कसला असतो? लाकडाचाच बनतो ना तबला पण. का बरं? कारण त्यातनं लाकूड जे आहे, लाकडातनं आवाज खूप छान येतो.
आज शिकलेल्या वाद्यांचं सगळ्यांनीच छोटंसं सादरीकरण केलं. वा, टाळ्या. पालक शाळा वाडा येथे मी तालवाद्याची कार्यशाळा घेण्याकरता आलेलो आहे आणि इथे लहान लहान मित्र आहेत, त्यांच्याबरोबर कार्यशाळा कंप्लीट केली मी आज. याच्यात अगदी तालवाद्य म्हणजे परकशन इन्स्ट्रुमेंट्स यांच्याबद्दल एकदम बेसिक आणि सुपरफिशियल माहिती काय असते, की परकशन वाद्य म्हणजे किंवा परकशन इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड असतात, काय काय टेक्निकॅलिटीज असतात किंवा काय वाजवण्याची पद्धत काय असते. वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो देशातले वेगळे वाद्य असतात, त्यांची ओळख त्यांना करून दिली, त्याच्यावर वाजणाऱ्या रिदमची त्यांना ओळख करून दिली आणि त्याचप्रमाणे त्यांचा कल हा तालवाद्यांकडे यावा हा एक छोटासा प्रयत्न तालवेद या माझ्या संस्थेतर्फे आम्ही इथे करायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघूया सगळ्या मित्रांना कसं वाटलं, बालमित्रांना. आणि जर का पुन्हा संधी मिळालीच तर पुन्हा येऊया नवीन कार्यशाळा घेऊन तालवाद्यांची. नमस्कार. हे गिफ्ट आहे का? कोणाच्या शेतातलं? सगळ्यांनी मिळून हे केलं की काय बनवलं? तुम्ही लावलंय? निघायच्या आधी आम्हाला मुलांनी त्यांचं शेत दाखवलं. कधीपासून सुरू झालंय? 3 महिने झाले. हा, अच्छा. अरे वा. आणि तिकडे आम्ही आमची प्रत्येकाची शेती प्रत्येकाची? स्वतःची शेती. अच्छा. छोट्या हे कोणी शिकवलं तुम्हाला? आम्हीच शिकलोय. आणि एक सुंदर नाटुकलं बसवलं होतं, ते आमच्या समोर सादर केलं. आजचं सेशन खूप छान होतं. काय आवडलं? आजच्या सेशन आवडलं मला. जेंबे वाजवायला मज्जा आली. मला पण. कमाल उत्साहात आजचा दिवस गेला. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अलमाटी कझाकिस्तानला. चॅरिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक, भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.